नमस्कार, मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। पावसाळा सुरू झाल्यावरती गरमागरम आणि मस्त एकदम चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं। तर अशा वेळेला आपण मस्त एकदम कुरकुरीत कमी मेहनत आणि कमी साहित्यामध्ये आज आपण कोबीचे भजी करणार आहोत। हा नाश्ता करायला अगदी सोपा आहे, अगदी 10 मिनिटातही हा नाश्ता तयार होतो। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। ते एका बाउलमध्ये इथे मी कोबी बारीक कट करून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकताय बघा, बारीक असा उभ्या स्लाइसमध्ये मी बारीक कट केलेला आहे। जितका शक्य होईल तितका तुम्ही कोबी बारीक कट करून घ्या। त्यानंतर आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे उभे स्लाइसमध्ये बारीक कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला हे भजी उपवासासाठी जर करायचे असतील तर तुम्ही कांदा नाही घातलात ना तरीही चालेल, कांद्याशिवाय पण हे भजी एकदम मस्त क्रिस्पी बनतात। 2 हिरव्या मिरच्या घालायच्यात बारीक कट करून। आणि त्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे 1 चमचा, चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे। कोथिंबीर घालायची आपल्याला बारीक कट करून। आणि त्यानंतर आपल्याला सर्व साहित्य हे मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आणि कोबी आपल्याला हा असा पूर्ण असा चुरून घ्यायचा आहे, त्यामुळे बाइंडिंग खूप छान येतं। आणि त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी बेसन घालायचं आहे। बेसन आपल्याला थोडं प्रमाणात ॲड करत जायचं आहे। आणि इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे हे भजी खायला अगदी क्रिस्पी होतात। आणि नाश्ता जर म्हटलं ना तर एकदम क्रिस्पी भजी खूप छान लागतात। त्यामुळे तांदळाचं पीठ तुम्ही नक्कीच घाला। आणि पुन्हा आपल्याला थोडंसं पीठ घालून इथे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर थोडं पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला थोडं करून ॲड करायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकताय बघा, छान असा गोळा आता तयार झालेला आहे। आणि इथे मी 2 चमचे अगदी गरम केलेलं कडकडीत तेल आपल्याला 2 चमचे इथे घालायचं आहे। त्यामुळे ही भजी मस्त अगदी क्रिस्पी बनतात। ही खूप छान टिप आहे। जर आपल्याला खुसखुशीत भजी हवी असतील ना तर 2 चमचे आपल्याला गरम तेल घालायचं आहे। त्यानंतर बाजूला इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यावरती आपल्याला भजी अशा प्रकारे घालून घ्यायचे आहेत। छोट्या साईजमध्ये ना भजी केलेत ना तर मस्त एकदम क्रिस्पी बनतात आणि कुरकुरीतही बनतात। आणि हे भजी खायला अगदी टेस्टी लागतात। तुम्हाला हव्या त्या वेळेला फटाफट हे भजी खाण्यासाठी तयार होतात। पावसाळा सुरू झाल्यावरती मुलांची फरमाईश असते की गरमागरम काहीतरी भजी खायची आहेत म्हणून। तर अशा वेळेला आपल्याला एकदम फटाफट हे भजी करता येतात। तर तुम्ही बघू शकताय बघा, मस्त एकदम क्रिस्पी बनलेले आहेत। आणि आता आपल्या सर्व भजी इथे काढून घ्यायचे आहेत। एकदम कुरकुरीत अशी भजी आपली आता हे तयार झालेली आहेत। आणि पुन्हा मी आता राहिलेल्या पिठाचे सुद्धा करून घेणार आहे। तर सकाळच्या नाश्त्यासाठी जर तुम्हाला करायचे असतील ना तरी पण 10 मिनिटात हे भजी हे तयार होतात। पावसाळ्यामध्ये गरमागरम अगदी चहा आणि सोबतच असे हे झटपट बनलेले कोबीची भजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा। तर अशा पद्धतीने मी सर्व इथे आता करून घेतलेली आहे। आणि आता भजी खाण्यासाठी आपले हे तयार झालेले आहेत। तुम्ही हे भजी सॉसबरोबरही खाऊ शकता किंवा ओल्या खोबऱ्याची चटणीबरोबर पण हे भजी छानच लागते। तर तुम्ही बघू शकताय बघा, छान असे कुरकुरीत आणि खमंग भजी आपली इथे तयार झालेली आहेत। झटपट होणारे कोबीची भजी तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।